हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्टिचिंग विथ तेजस्वीमध्ये. आज आपण शिकणार आहोत कटोरीचा माप, मेजरमेंट कसं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त ड्राफ्टिंग कशी करायचं हे बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आणि हा आपला मेजरमेंट आहे पूर्ण. आता आपण पहिला तर सुरुवातीला बॅकपार्ट बनवून घेऊ. बॅकपार्ट बनवताना आपण जे मायनस करतो, कसं मायनस करतो आपण शिकलोच आहोत. आपण बघितलंच असेल पहिल्याच्या व्हिडिओ, आणि कसं काढायचं बॅकपार्टचं आपण माप ते पण बघितलंच असेल. तर मी ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये नाही सांगितलं का आपण फ्रंटमधून किती मायनस होते आणि बॅकमधून किती मायनस होतं ते तुम्हाला बघायचं आणि तुम्ही मला सांगा कमेंट करून. ओके. आता फुल शोल्डर आपले कितीचे आहेत तर 15चे आहेत. 15ला डिवाइड 2 केला तर किती झाला? 7.50 आला ना. मग 7.50चं मार्जिन कुठून करायची? जी आपली ऑनफॉल साईड असते ना त्याच साईडून 7.50ची मार्जिन करून घ्यायची आहे. 7.50ची मार्जिन केले तिथून 1 इंच डाऊन यायचं आहे आपल्याला. इथून मी 1 इंच डाऊन आली. मग 2.50चं मार्क हे फिक्स मार्क आहेत. इथून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ओके, क्रॉसमध्ये. मग त्यानंतर काय करायचं आहे? आपली चेस्ट कितीची आहे? 41.50ची आहे. मग त्याला डिवाइड 6 करायचं आहे. तर किती आला? 6.91 आला. तर मग किती घेणार? जिथून आपण 1 इंच खाली आलो आहे ना तिकडनं आपल्याला 7ला एक लाईन कमी. मी मेजरमेंट बघा कशी ठेवली आहे, तसंच तुम्हालासुद्धा ठेवायची आहे. मी इथून मार्क केला. ओके. मग ही लाईन कोणती झाली आपली? ही लाईन झाली आपली चेस्ट लाईन झाली. चेस्ट लाईन झाली. आता आपण बॅक पार्ट बनवतो ना, मग जेवढा आहे तेवढा डिवाइड 2 करायचं आहे. मग 41.50ला डिवाइड 4 केलं तर किती झाला? 10.37 आला. मग 10.37 म्हणजे 10.5ला एक लाईन कमी. इथे मार्क केला. मग त्याच्यानंतर 1.5 इंचाची मार्जिन करतो. सेम 1.5 इंचाची मार्जिन करायचं. आता बॅक पार्टमधून आपलं किती मायनस होतं? तर 1 इंचावर 6 लाईन म्हणजे 1.5 इंचाला एक लाईन एक्स्ट्रा, एवढं आपलं मायनस होतं. मग त्यानंतर इथून जिथून मायनस केलं आहे तिकडनं आणि इथून आपलं किती आलं आहे तर 6.5ला एक लाईन कमी येते. ओके. तेवढीच मी 6.5ला एक लाईन कमी येते, 6ला एक लाईन कमी येते तिथून चेस्ट लाईनवर ठेवली. ओके. 6ला एक लाईन कमी आली तिकडनं मग मी ते चेस्टवर मार्क केला. मग ती इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर इथून चेस्ट लाईन आणि मार्क केलं ह्याचं सेंटर काढायचा. मग इथून आपण किती जाणार तो पण आपला फॉर्म्युला आहे, त्यानुसार आपल्याला जायचं आहे. इथून चेस्ट साईजनुसार असते ते. तर मी इथून जाणार 1.25 जाणार आहे. ओके. मग हा आपला फ्रेंच कर्व आहे. हा आपला प्रॉपर असं बसवायचा आहे ह्याच्यावर कट टू कटमध्ये. त्यानंतर आपला जेवढा इथून किती मायनस होतो, जो आपला आर्महोल मायनस होतं ना तिकडची वरची लाईन असते ना, इथूनच बघायची आपल्याला किती राहिले आणि किती आहे तोच घ्यायचा आहे. तर किती आला माझा? 0.75ला पण थोडंसं कमी येते. असं घेते इथे मार्क जेवढा येईल तेवढा. मग इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. स्ट्रेट लाईन जिथून मायनस होतो तिकडनंच घ्यायचा. ओके. मग इथून आपला नेक आता चेस्ट लाईनच्या खाली चाललेलाच आहे, तर आपण इथून ½ इंच करणार आहोत. मग आपली फुल लेंथ कितीची आहे? फ्रंटची लेंथ आहे तीच घ्यायची आहे आपल्या. तर 15.5ची लेंथ आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केला तर किती झाला? 16.5 झाला. इथे 16.5ची मार्जिन करून घ्यायचे. ओके. आता वेस्ट आहे आपली 38ची वेस्ट आहे. तर डिवाइड 4 केला किती आला? 9.50 आला. मग ही जी आपण वेस्ट लाईन बनवली आहे ना तिथे 9.50ची मार्क करायची. ओके. आणि मग जर आपल्याला टक्स हवा असेल नसेल तर तुमच्यावर आहे. टक्स हवा असेल तर 1 इंच अजून ॲड करायचा याच्यात. जर 1 इंच ॲड केला आपण टक्स पण ॲड केला याच्यात, का ते हेवी बॉडी आहे म्हणून आपण टक्स ॲड केला. मग त्याच्यानंतर 1.5 इंच
जी आपली मार्जिंग असते ती घेतली. ओके, हा आपला बॅक पार्ट रेडी झाला आहे. आता आपला मायनस कुठून होतं ते फ्रंट आपण घेऊ तेव्हा आपला मायनस कसं होतं इथून ते बघणार आहोत. पण आता आपला हा एवढे बॅक पार्ट रेडी झाला. आता आपण फ्रंट पार्ट घेणार आहोत. कटोरीचा फ्रंट पार्ट बनवत आहोत. तर जसं आपलं जेवढं शोल्डर 15.5चे शोल्डर होते त्याला डिवाइड 2 केलं तर किती आला, 7.5 आला ना. मग 7.5ची मार्जिंग इथून केली. तसंच सेम 1 इंचाची इथून खाली मार्क केली आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. म्हणजे 2.5 इंचाची इथे मार्क केली आणि क्रॉस लाईन ड्रॉ केली. जेवढा आपला बॅकला आर्मोल जेवढा खाली गेलो, जेवढी चेस्ट आहे त्याला डिवाइड 6 करून तसंच बॅकला आलं तेवढंच फ्रंटला सुद्धा येईल. मग किती आला, 7.5ला एक लाईन कमी आला. मग ती घेतली आणि ही लाईन कोणती झाली, आपली चेस्ट लाईन झाली. ओके, तर बॅकमधून आपला मायनस झाला. आता फ्रंटमधून अलग मायनस होईल ना इथून. तर किती होतं 1.25. जिथून खाली चालू आहे तिथूनच मेजरमेंट ठेवायची, जशी क्रॉस चालेल तशी. तर 1.25 इथे आली. मग इकडनं जेवढा मार्जिंग येतो तो किती येतो, 6.25 येतो. मग ती 6.25 आपली चेस्ट लाईनवर ठेवायची आहे. ओके, मग ही इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. मग त्यानंतर ह्याचा पण सेंटर काढायचा आहे. सेंटर काढला मग इथून किती बाहेर येणार, 0.25 येणार बाहेर. ओके, मग इथून जसं हा शेप चालेल तसंच क्रॉसमध्ये एवढी लाईन ड्रॉ केली. मग त्यानंतर इथून 1 इंच साईजनुसार आपल्याला इथे बाहेर यायचं आहे. त्यानंतर शेप ड्रॉ करून घ्यायचं आहे. एवढं झालं. मग त्यानंतर ह्याचं सेंटर काढायचं आहे. सेंटर काढल्याच्या नंतर आपला फ्रंट नेक आहे 7चा. मग इथे 7ची मार्जिंग करून घ्यायची. ओके, शोल्डर टू अपेक्स आहे 10चा. तर त्याच्यात हाफ इंच ॲड केला तर 10.5ची मार्जिंग होणार. त्याच्यानंतर आपली फुल लेंथ कितीची आहे, फुल लेंथ आहे 15.5. त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवला तर किती झाला, 17 झाला ना. मग इथून 17ची मार्जिंग करणार आपण. ओके, आणि आपली लो चेस्ट कितीची आहे, लो चेस्ट 14ची आहे. 14मध्ये हाफ इंच ॲड केला तर किती झाला, 14.5 झाला ना. ओके, त्याच्यानंतर इथून जेवढा किती आला आहे मायनस किती होतो आहे आपला, तर 0.75 मग इथून सेम मार्क केला आणि इथून स्ट्रेट लाईन जोडून द्यायची आहे. इथे आपला नेक चेस्ट लाईनच्या हाफ इंच वर किंवा हाफ इंच खाली चालला असेल तर आपण इथून किती मायनस करतो, 0.25 मायनस करतो. ओके, तर रेडी शोल्डर आपला आहे 2.50चा. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं तर किती झाला, 3.50 झाला. मग इथून किती भेटतो आहे आपल्याला, तर 2.75 भेटतो आहे. तर आपण इथे 3 इंच घेणार. ओके, आणि हा शेप ड्रॉ करून राऊंड शेप देणार. त्याच्यानंतर आपला अपेक्स टू अपेक्स कितीचा आहे, तर 8.50चा आहे. 8.50चा डिवाइड 2 केला तर किती आला, 4.25 आला. तर 4.25 इथे मार्क केला आपण. ओके, 4.25. मग तसंच 4.25 इथे जेवढा मार्क केलं ना त्याचा हाफ इंच आपली जी चेस्ट लाईन असते ना तिथे कमी करायचं आहे. तर किती येणार, 3.75चा मार्क इथे होणार. ओके, मग आपल्या इथे वेस्ट डार्ट कितीचा येणार, तर प्रत्येक साईजनुसार असणार आहे. मी तुम्हाला दिलेलंच आहे आणि ते तुम्ही बघून आपल्याला वेस्ट डार्ट प्रत्येक चेस्टनुसार घ्यायचं आहे. इथे वेस्ट डार्ट. ओके, मग वेस्ट डार्ट कितीचा येईल, तर इथे वेस्ट डार्ट येतो 3चा येतो. इथे 3चा मार्क केला. हां, आपली चेस्ट कितीची आहे, 38ची आहे. 38ला डिवाइड 4 केला किती आला, 9.50 आला. 9.50मध्ये जेवढा आपण इथे वेस्ट डार्ट घेतला आहे तो घ्यायचा आहे. तर किती घेतला आहे, तर 3 इंचाचा घेतला आहे. तर किती आला, 12.50 आला. मग 12.50चा मार्जिन कुठे करायची, जी आपली वेस्ट लाईन असते ना तिकडनं करायची आहे. मग
मग 1.5 इंच आपण जो मार्जिनसाठी सोडतो तो घ्यायचा आहे. ओके. आता आपली चेस्ट. आता चेस्टमध्ये फक्त आणि बॅकमध्ये काय डिफरंट आहे, जर आपण बॅक चेस्ट बनवत असतो तेव्हा काय करायचे, आपली जेवढी पण चेस्ट असेल, आता 41.50ची माझी चेस्ट आहे, त्याच्यामध्ये 2 इंच कंपल्सरी लुझिंग ॲड आहे. तुमची कितीसुद्धा चेस्ट असू दे त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं म्हणजे करायचंच आहे, बॅक पार्टमध्ये नाही. बॅक पार्टचं आपल्याला माहीत आहे बेल्टनुसार करायचा असतो. ओके. मग आता माझी किती झाली, 43.50ची झाली ना, मग त्याला मी डिवाईड 4 करेन तर किती आला, 10.87 आला. मग 10.87चा मार्क कुठे करणार, इथे मार्क करणार. ओके. मग त्याच्या पुढे 1.5 इंचाची मार्जिन करणार. ही झाली म्हणजे चेस्ट लाईनची मार्जिन. मग दोन्ही साईडून जॉईंट करून घेते. ओके. मग आता इथे आर्मोल बनवायचं आहे, जसं दोन्ही आपण इक्वल करून मग त्याचं सेंटर काढतो, सेम तसंच करायचं आहे. इथून 0.25, इथून 1/2 इंच, सेम तसंच करायचं आहे. इथून स्ट्रेट लाईन. ओके. मग ही आणि ही लाईन अशी क्रॉस आणि इथून हलकासा असा सेप ड्रॉ करायचा आहे. ओके. आता आर्मोल डाट बनवायचा. तर आर्मोल डाट बनवताना काय विचार, आपला जेवढा वेस्ट डाट असतो ना, तर वेस्ट डाट आता 3 इंचाचा आहे, 3 इंचाला हाफ केला तर किती झाला, 1.50 झाला. मग 1.50ची मार्जिन आपण कुठून करणार, जो आपला आर्मोलचा सेप ड्रॉ केले ना तिकडनंच आपल्याला मार्क करायचं. तसेच चेस्ट लाईनवर ही मेजरमेंट ठेवली आपण, मग तिकडनं आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन केली. आता 1.5 इंचाचा आपण अर्धा मार्क केला तर किती झाला, तर 0.75. मग 1.5 इंचाच्या वर आपल्याला 0.75चा पण मार्क करायचा. ओके. हा मार्क केला तर हा मार्क आपला इथे जॉईंट झाला पाहिजे अपेक्स पॉईंटला, जो आपण वेस्ट डाट बनवलं आहे ना तिथे जॉईंट झाला पाहिजेत. ओके. एवढा जॉईंट झाला त्यानंतर 1/2 इंच इथे खाली यायचं आहे. ओके. जसं आर्मोल आहे इथे हे लाईनवर खाली आलो, 1/2 इंच जसं हा सेप चालू आहे ना त्यानुसार आपल्याला असं पॉईंट करून घ्यायचं आहे. केला पॉईंट. मग आपली मेजरमेंट ना, जसं आपण 3 इंचाचा अर्धा केला तर किती आला, 1.5 इंच आला. मग तसं 1.5 इंचा जसा हा सेप चालेल ना तसं ठेवायचा आहे. आणि इथे मार्क केला किती आला, मी 1.5 इंच घेतला. कुठून घेतला, जसं वेस्ट डाट असतो त्याचा अर्धा करून किती येईल तोच घ्यायचा आहे आपल्याला. ओके. मग इथे मी मार्क केला, मग इथून लाईन ड्रॉ केली. मग ही जशी लाईन आहे केवढी आली तर 5.75. सेम ही पण तेवढीच आली पाहिजे आणि 5.75च आली पाहिजेत. ओके. पहिला तर आपण हा आर्मोल बघूया. हा जसं इक्वल केलं तसा हा पण इक्वल झाला पाहिजेत आपला. मग किती येतो आपला, 6.5 येतोय. ओके. मग 6.5 येतोय तर हा पण आपल्याला 6.5 करून घ्यायचा आहे. इथे मार्क केला. ओके. हा जेवढा येईल तेवढा इथे घ्यायचा आहे, हा जेवढा येईल तेवढा इथे मार्क करून घ्यायचा आहे. 1/2 इंच तेवढाच घेतला. तर मग इथून ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून हा आर्मोलचा सेप ड्रॉ करून घेतला. ओके. मग इथून क्रॉसमध्ये जातो तो क्रॉस. आता इथून तुम्हाला किती वाढवायचं आहे, जर तुम्हाला लेंथ तेवढीच हवी असेल, लॉंग लेंथ हवी असेल तर ही जेवढा आले सेम तुम्ही तेवढासुद्धा ठेवू शकता. आता इथून मी 0.25 याच्यात ॲड करणार आहे, म्हणजे 1/2 इंचामध्ये 1/2 इंचामध्ये 25 ॲड केला तर मग किती झाला, 0.75 झाला. मग इथून मी 0.75 ॲड केला, मग इथून क्रॉस लाईन ड्रॉ केली. ओके. एवढा झाला. आपण जसं कंटिन्यू करत आहोत ते असंच असतं. आता आपल्याला कटोरी करायचं आहे, ह्याला कटोरी बनवायचं आहे. तर कटोरी करताना काय करायचं आहे, जो आपला नेक आहे ना, तुमचा नेक कितीसुद्धा येऊ दे, मग इथून आपल्या ही लाईन जो आपण ड्रॉ करतो ना तिथून आपल्याला 1 इंच वर जायचं आहे. इथून वर आलो लाईन, मग त्यानंतर आपला इथून बघायचं आहे, जो आपण सेंटर काढतो ना तिकडनं आपलं बघायचं आहे. तर आपली लो चेस्ट कितीची येते, लो चेस्ट 14ची येते. त्याच्यामध्ये 1/2 इंच ॲड केलं तर किती झाला, 14.5 झाला. ओके. मग 14.5 आणि इथली लाईन जी मार्क केली ना तो कितीचा बेल्ट येतो तो बघायचा आहे. तर कितीचा आला, 2.5चा आला. मग तसे ही लाईन क्रॉस चालले ना त्यानुसारच तसंच मेजरमेंट ठेवायचे आणि क्रॉस जायचं आहे आपल्याला. ओके. तसंच सेम इथून सुद्धा मी 2.5चीच मार्जिन, जो मायनस झालं इथून नाही पकडणार, जी वरूनच पकडेल 2.5. आपण कसं काढलं समजलं ना, मी परत एकदा रिपीट करते.
आपली लो चेस्ट असते ते आपण इथून सेंटर घेतो, मग इथूनच आपण नेक अपेक्स पॉईंट लेंथ काढतो. तशीच लो चेस्ट असते. लो चेस्टमध्ये फक्त 1/2 इंच ॲड करतो आपण. ओके, किती पण असू दे लो चेस्टमध्ये 1/2 इंच ॲड करायचं आहे. पण जिथे पण आपला मार्क येईल ना तिकडनं आपल्याला इथे कितीचा बेल्ट येतो तर आपला 2.50चा आले. मग तसंच मार्क करत 2.50चा मार्क केला आपण. ओके, मग इथून आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. एवढं झाल्याच्या नंतर आता इथून आपल्याला किती वर गेला पाहिजे. तुम्ही 1/2 इंच पण जाऊ शकता, 0.25 पण जाऊ शकता, 1 इंच लास्टपर्यंत, लास्ट 1 इंच जाऊ शकता. आता इथून मी जाते 0.75 जाते. ओके, हा माझा झाला, एवढा झाला. मग त्यानंतर कटोरीचा शेप द्यायचा. त्यांना काय करायचं, हा जेवढा आपला कितीचा येतोय तर कितीचा आला आहे, 4 इंचाचा आला आहे. मग इथे पण मी 4 इंच मार्क करेन. इथे मी 4 इंचाचा मार्क केला. मग इथून मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करेन खालून. ओके, ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केला. आता इथे पण हा मी डाट आहे ना हा मायनस करून मग तेव्हा हा शेप देईन. ओके, हा तेव्हा असा इक्वल आपल्या हाताने हा शेप द्यायचा आहे. किंवा मायनस केल्याच्या नंतर हा असा शेप द्यायचा आहे. तर चला आपण आता हा कटिंग करून पण बघूया. ओके, आपण जे कंपल्सरी 0.25 इथून क्रॉस जातो तसे आपल्याला क्रॉस जायचे आहे. जसं आपण कटिंग करतो सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. आता बॅक पार्टमधून आपला कुठून कमी होईल तर आपल्याला ही लाईन जशी स्ट्रेट आहे ना त्याच्यावरच ही लाईन ठेवायची आहे. ओके, जशी चालले तशी ठेवायची. आता इथून तेवढा माझा मायनस होत नाही कारण की मला इक्वलच लेंथ हवी आहे, तेवढी माझा काही मायनस होत नाही. पण जेवढा मायनस होतं इथून पण सेमच ठेवलं आहे. ओके, एवढूसच मायनस होतो आहे माझा. तर मी ही लाईन चालले तशी स्ट्रेट मी घेतली, तर ही थोडीशी नॉर्मल. ओके, एवढा माझा बॅक पार्टमधून मायनस झाला. मग जसं आपण कट करतो सेम तसंच कट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्याला हा फ्रंट पार्ट आहे ना तो कट करायचा आहे. तो कट करताना आधी काय करायचं, जसं आपल्या कटोरीचं शेप चालले ना त्याप्रमाणे कापायचं आहे. ओके, आता हे आपल्याला न्यू आपली पट्टी काढायची आहे आपल्याला. ओके, न्यू काढायची आहे. आता ती कशी काढायची ती बघूया. पण पहिला तर आपल्याला मार्जिन कुठून वाढवायचं आहे फॅब्रिकवर. तर इथून या साईडून 1/2 इंच वाढवायचं आहे, या साईडून 1/2 इंच वाढवायचं आहे. जिथून मी मार्क करते त्या साईडून आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. हा जसं शेप चाललं आहे इथून पण आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. ओके, इथून असं पूर्ण इथून 1/2 इंच आपल्या पेपरवर वाढवायचं आहे. ही जी स्ट्रेट लाईन चालली आहे इथून पण आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. हा जो राऊंड चालला आहे इथून पण आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. ओके, आता आपण योगपट्टी कशी बनवायची ती बघून घेऊया. तर योगपट्टी बनवत असताना आपल्या हा योग तसं चाललं आहे तसं जाऊन द्यायचं आहे. ओके, जसं आहे तसं मार्क करून घ्यायचा. इथे एक मार्क करायचा, इथे एक मार्क करायचा. ओके, मग ही जशी लाईन चालली आहे त्याप्रमाणे इथून लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढली मग त्यानंतर आपला ही पट्टी असते दुसरी, ती खालची बाजू आहे तर तिथे मी मार्क केला. ही जी आहे हा पॉईंट तो इथे मार्क केला. मग हा पॉईंट जसा इथे मार्च होतो तो इथे मार्च केला. ओके, मग इथून 2.50ची जशी लाईन चालली तशी आपण इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि इथे लाईन ड्रॉ केली. मग याच्यावरती पण आपल्याला 1/2 इंच ॲड करायचं आहे. मग 1/2 इंच आपण इथून पहिलाच या पट्टीमध्ये ॲड करणार आहोत. ओके, आता ही पट्टी आपली प्रॉपर आहे, इक्वल आहे, ही कशावरनं समजेल तर आपण हा काढलेलाच आहे माप, तर इथून आपल्याला ठेवायचं आहे. बघायचं आहे आपल्याला प्रॉपर येते का, प्रॉपर माप आहे का आपला, इथून बघायचं आहे आपल्याला. तर माझं थोडंफार एक्स्ट्रा आले, 1 लाईन 2 लाईन एवढा एक्स्ट्रा आले. ओके, तर माझा हा परफेक्टली आहे. थोडाफार एक्स्ट्रा असला तर तो आपल्याला कटिंग करता येतो, पण कमी नसला पाहिजेत म्हणून हा चेक करून घ्यायचा असतो. चला, आपली ड्राफ्टिंग तर झालेली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघणार आहोत कटोरीची. कटोरीचा आपला हा 1 पार्ट असेल आणि सेकंड आपला स्टिचिंगचा असणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.